नमस्कार. CSC कडून नुकतीच एक मोठी देशव्यापी भरती जाहीर झाली आहे आणि जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी खूपच महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग या भरतीबद्दल सगळी माहिती पटकन जाणून घेऊया. हो, बरोबर पाहिलंय. देशभरात तब्बल 250 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजे ही काय लहानसहान भरती नाहीये. याचाच अर्थ वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. अच्छा, तर मग पदं कोणती आहेत? तर ही भरती प्रामुख्याने आधार ऑपरेटर आणि सुपरवायझर या 2 पदांसाठी आहे. ही पदं थेट नागरिकांशी जोडलेली आहेत आणि आधार कार्ड बनवण्याच्या किंवा त्या दुरुस्ती करण्याच्या कामात यांची भूमिका खूप महत्वाची असते. चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही एक मोठी संधी का आहे आणि याचं महत्व काय आहे. आता कुठल्याही भरतीसाठी अर्ज करण्याआधी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे पात्रता आणि वयोमर्यादा तपासणं, नाही का? तर चला पाहूया या पदांसाठी नेमके काय निकष आहेत. इथे शैक्षणिक पात्रतेमध्ये बरीच लवचिकता दिली आहे. म्हणजे उमेदवार 12वी पास असायला हवा, पण समजा 12वी झालेली नसेल तरीही काळजीचं कारण नाही. 10वी नंतर ITI किंवा डिप्लोमा पूर्ण केलेले उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे अनेकांना ही संधी मिळू शकते. आणि वयाची अट काय आहे? तर अर्जदाराचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. ही एक बंधनकारक अट आहे. आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न, पगार. तर बघा, जाहिरातीत नक्की आकडा दिलेला नाही, पण हे स्पष्ट केलंय की वेतन सरकारी नियमांनुसार असेल. याचा अर्थ पे स्केल आणि इतर भत्ते जे काही असतील ते सरकारी धोरणानुसारच मिळतील. ठीक आहे, पात्रता समजली. आता सर्वात महत्वाचा टप्पा, अर्ज कसा करायचा. चांगली गोष्ट ही आहे की सगळी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. म्हणजे घर बसल्या अर्ज करता येतो. चला त्याची सोपी पद्धत समजून घेऊ. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज करण्यासाठी वेळ मर्यादित आहे. तारखा व्यवस्थित नोंदवून घ्या. अर्ज 11 फेब्रुवारी 2026 ला सुरू होतील आणि 10 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज करणं खूप महत्वाचं आहे. अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे. फक्त 3 मुख्य टप्पे आहेत. सगळ्यात आधी csc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं. त्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी, अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात एकदम काळजीपूर्वक वाचा आणि मग सगळी माहिती व्यवस्थित समजल्यावरच तुमचा ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करा. तर ही होती CSC आधार ऑपरेटर भरतीबद्दलची सगळी आवश्यक माहिती. आता एक महत्वाचा मुद्दा. ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता एक प्रश्न आहे. या आधार ऑपरेटर पदासाठी अर्ज करण्याचा विचार करत आहात का? खाली कमेंट मध्ये फक्त येस किंवा नो लिहून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि हो, अशाच उपयुक्त आणि नवनवीन नोकरी भरतीच्या माहितीसाठी MBO ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे कोणतीही संधी सुटणार नाही. लवकरच भेटूया एका नवीन